नमस्कार, मी संजय सोनवणे। आपल्या सामाजिक जीवनात अनेक पारिभाषिक शब्द, संज्ञा याचा जो अर्थ घेतला जातो, प्रचारित केला जातो, सांगितला जातो आणि त्यानुसार सामाजिक रणनीती, व्यूहनीती ठरवली जाते, त्याच्यामुळे अनेक गोंधळ निर्माण झाल्याचं आपल्या लक्षात येईल। बहुजन आणि अभिजन हे शब्द सुद्धा त्यातलेच आहेत। त्याच्या मूलभूत व्याख्या आपल्याला सहसा मुळात माहीतही नसतात, तरी आपण ते एवढे बिनधास्त वापरत असतो की आपल्याला असं वाटतं की आपण काहीतरी सामाजिक क्रांती करत आहोत, सामाजिक विचार ठेवत आहोत, परंतु प्रत्यक्षात त्या व्याख्या नीट समजूनच न घेतल्यामुळे फार गोंधळ होतो। बहुजन हा शब्द भगवान गौतम बुद्धाने वापरला, तो कोणत्या परिप्रेक्ष्यात? त्यांनी तो जातीय, धार्मिक, पांथिक किंवा प्रांतवाचक या अर्थाने बहुजन हा शब्द मुळात वापरला नव्हता। बहुजन हिताय, बहुजन सुखाय, अधिकाधिक लोकांचे सुख व्हावं, अधिकाधिक लोकांचं हित व्हावं, हा त्याच्यामागे एक उद्देश होता आणि तो आपण एक उदात्त उद्देश होता असं आपण म्हणू शकू। अधिकाधिक लोकांचं ज्यावेळेस आपण शब्द वापरतो त्यावेळेस काही लोक त्यापासून सुटलेले असतात, मग त्यांना अभिजन म्हणायचं का? जे बहुजन नाहीत असे लोक समजायचे की ज्या बहुजनात येतात, आणि बहुजनात येतं कोण? गौतम बुद्धांनी बहुजनात कोण येतं आणि कोण नाही अशी सीमारेषा आखलेली नव्हती। त्यांच्या दृष्टीने फक्त अधिकाधिक लोक, जास्तीत जास्त लोकांचं हित व्हावं, सुख त्यांना मिळावं, ही भावना त्यांची होती। इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा अधिकांचं अधिक हित असं एक कन्सेप्ट आहे। नीतिशास्त्रात सुद्धा ज्या नीतीमुळे अधिकांचं अधिक हित होईल, अधिकाधिक सुख मिळेल, अधिकाधिक आनंद मिळेल, अधिकाधिक समाधान मिळेल, ते कृत्य जे केलं जातं ते नैतिक कृत्य होय। त्याच्या विरुद्ध जे अधिकाधिक लोकांचं नुकसान करतं, त्यांना निराश करतं, त्यांना दुःखी करतं, ते मात्र अनैतिक कृत्य म्हणजे नीतिबाह्य कृत्य असा नीतिशास्त्रातनं घेतला गेलेला अर्थ आहे। पण नीतिशास्त्रातच हित म्हणजे काय? हित म्हणजे तर भौतिक सुख, म्हणजे भौतिक भलं होणं, म्हणजे तुम्हाला फ्लॅट मिळाला, कार मिळाली, तुम्हाला सगळ्या सुविधा मिळाल्या म्हणजे तुमचं हित झालं, हे भौतिकदृष्ट्या हित झालं, ही एक भौतिक ऐहिक कल्पना झाली। आणि सुख, सुख ही पूर्णतया मानसिक संकल्पना आहे। म्हणजे 1 कोटी लोकांना घरं मिळाली म्हणजे 1 कोटी लोकांचं हित झालं असं म्हणता येईल, पण 1 कोटी लोकांना तुम्ही सुखी केलं असं मात्र म्हणता येणार नाही, कारण सुख ही पूर्णतया मानसिक, मनोवैज्ञानिक आणि व्यक्तिगत संकल्पना आहे। ती सकाळी आणि दुपारी, संध्याकाळी, आज, उद्या, परवा आणि काल परवा ही सारखी सातत्याने बदलती मानसिक अवस्था आहे। सुख ही एक मानसिक एक गोष्ट आहे, ती स्थिर असू शकत नाही। त्यामुळे सुख ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस सुखाच्या संकल्पना व्यक्तिपरत्वे त्या बदलत जातात। जे सुख मला वाटेल ते सुख तुम्हाला वाटेल असं नाही, जे ऐकून तुम्हाला सुख वाटेल ते ऐकून मला सुख वाटेल असं नाही। त्यामुळे या बदलत्या संकल्पना आहे। त्यामुळे अधिकांचं अधिक सुख हित करता येईल, कारण ते भौतिक आहे। हित झालं म्हणजे सुख मिळालं असा मात्र अर्थ होत नाही, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे। त्यामुळे बहुजन हिताय, बहुजन सुखाय म्हणजे अधिकाधिक लोकांचं हित व्हायला पाहिजे, अधिकाधिक लोकांना सुख मिळायला पाहिजे। ही भावना चांगली आहे, पण ती सुख अधिकाधिक लोकांना मिळण्याचा कोणताही मार्ग जगामध्ये अस्तित्वात नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, कारण पूर्णतया एक मानसिकता आहे, मनोभावना आहे, मानसिक स्थिती आहे। आता एखाद्याला वाटेल की मी इथे भगवान बुद्धांना क्रॉस करतोय का? अजिबात नाही। त्यांनी ज्या आध्यात्मिक परिप्रेक्ष्यात, सामाजिक परिप्रेक्ष्यात ती परिभाषा वापरली बहुजनांची, ती त्यांच्या दृष्टीने ती बरोबरच होती। परंतु माझ्या दृष्टीने ज्यावेळेस मी या सगळ्या गोष्टींनी पाहतो त्यावेळेस मला असं वाटतं की अधिकांचं अधिक सुख, अधिकाधिक लोकांचं हित या संकल्पना या अर्धवट आहेत। खरं म्हणजे सर्वांचं सुख, सर्वांचं हित अशी जर मनोकामना असेल तर ती कदाचित मानव जातीला अधिकाधिक उपयुक्त होईल, सर्वस्वी उपयुक्त होईल। कारण सर्वांचं हित नाही तर बहुजनांचं हित असं जर म्हटलं म्हणजे जास्तीत जास्त लोकांचं हित म्हणजे सर्वांचं नाही होत, त्याच्यामध्ये काही लोक सुटले। मग ते सुटले, ते का सुटलात, कसे सुटतात? ते जातीमुळे सुटतात,
धर्मामुळे सुटतात, ते आम्हाला आवडत नाही किंवा त्यांना आम्ही आवडत नाही म्हणून सुटतात. हे जर असेल तर तो एक तात्विक विरोधाभास होऊन जाईल आणि मग बहुजन हिताय बहुजन सुखाय ही संकल्पना ही एका अर्थाने मर्यादित परिप्रेक्ष्यातच येईल, हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याकडे बहुजन हा शब्द ज्यावेळेस येतो त्यावेळेस जो ब्राह्मण नाही, ब्राह्मणेतर आहे, तो बहुजन अशा अर्थाने सरासरी तो सामाजिक जीवनामध्ये वापरला जातो. ब्राह्मणेतर वाद हा आपल्याला माहिती आहे. अभिजन बहुजनवाद म्हणजे ब्राह्मण किंवा जे उच्चवर्णीय आहे, जे काय म्हणतात आपण त्याला, वर्णसंस्थेत ब्राह्मण आहेत, क्षत्रिय आहेत, वैश्य आहेत, ते वैदिक धर्मीय, ते अभिजन, आणि बाकी सगळे शूद्रातिशूद्र जे आहेत, आदिवासी आहेत, ते मात्र अभिजन. अशी आपण नकळत केलेली वाटणी जर आपण बहुजन भारत पक्षाची जर भाषणं पाहिली, मायावतींचं जर बोलणं पाहिलं किंवा बाकी कोणत्याही बहुजन म्हणवल्या जाणाऱ्या नेत्यांचं ज्यावेळेस आपण वक्तव्य पाहतो, त्यांच्या वक्तव्यामध्ये मतितार्थ हाच निघतो की त्यांनी या वैदिकांना वगळून जे कोणी आहेत ते म्हणजे बहुजन आणि वैदिक मात्र अभिजन, अशी ही सरासरी एक वाटणी. हाही झाली एक दुसरा परिप्रेक्ष्य. तिसरा परिप्रेक्ष्य काय आहे बहुजन या व्याख्येचा? एक भगवान बुद्धाचा आपण पाहिला, सामाजिक परिप्रेक्ष्याचा आपण पाहिला. खरं म्हणजे बहुजन या शब्दाची आपण नीट व्याख्या केली आहे का, तर आपण केलेली नाही, हे आपल्या लक्षात येईल. मग राहतं काय अभिजन आणि बहुजन या शब्दाची ऍक्च्युअली टेक्निकल व्याख्या काय आहे? खरं म्हणजे जो संस्कृतीचा निर्माता आहे, जो नवीन विचार देतो, मग तो विज्ञानात असेल, अर्थजीवनात असेल, सामाजिक जीवनात असेल, नवीन विचार देतो, संस्कृतीमध्ये घडामोड घडवतो, बदल घडवतो, तो वर्ग म्हणजे अभिजन असतो. आणि त्याला फॉलो करणारे आणि त्याचा फायदा घेणारे किंवा त्याचा विचार करणारे, त्याचा अभ्यास करणारे किंवा त्यानुसार अनुसरण करणारे सर्वसामान्य लोक जे असतात त्यांना बहुजन म्हटलं जातं. ही झाली तांत्रिक व्याख्या. आता आपल्या देशाच्या व्याख्येप्रमाणे एखादा माणूस मतिमंद असला, एखादा माणूस निर्बुद्ध असला, एखादा माणूस संस्कृतीला ओझं असला किंवा संस्कृती विघातक असला तरी तो विशिष्ट वर्णात धर्मात जन्माला आला म्हणून तो आपण त्याला अभिजन ठरवतो. आणि एखादा महाविद्वान असला, महावैज्ञानिक असला, महाविचारवंत तत्वज्ञ असला किंवा समाजामध्ये आमूलाग्र बदल घडवणारा असला, बाबासाहेबांसारखी व्यक्ती, तरी ती बहुजन असते. ते बहुजन नेते असतात, बहुजन विचारवंत असतात, बहुजन शास्त्रज्ञ असतात, बहुजन कार्यकर्ते असतात, सामाजिक नेते असतात. म्हणजे आमची आजची अभिजन बहुजन ही व्याख्या ही धर्माच्या आधारावर आहे, ही जातींच्या आधारावर आहे आणि त्यातही पुन्हा परस्पर संबंध एवढे वेगळे आहेत. म्हणजे आदिवासी विचारवंत असले तर ते इतरांना मोजत नाहीत, नवबौद्ध विचारवंत जे आहेत ते हिंदूंना मोजत नाही, किंबहुना शिव्याच देतात, किंबहुना हिंदू अस्तित्वातच नाही असं म्हणतात. हे त्यांचं एक वैशिष्ट्य आहे आणि हरकत नाही विरोध करणं, कारण ही लोकशाही आहे, प्रत्येकाला वैचारिक स्वातंत्र्य आहे. परंतु हा सगळा विरोध करताना मग बहुजनच बहुजनाशी संघर्ष करतात वैचारिकदृष्ट्या, असं एक विचित्र चित्र आपल्याला पाहायला मिळतं. कारण त्याच्या मागे प्रत्येकाच्या परिकल्पना, संकल्पना आणि परिभाषा या वेगवेगळ्या आहेत आणि त्यामुळं हा नैतिक संघर्ष, हा सामाजिक संघर्ष आणि स्वाभाविकपणे राजकीय संघर्ष सुद्धा निर्माण होतो. लोकांना वाटतं की मी बुद्धिस्टांना किंवा आंबेडकरवाद्यांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न करतोय. कमाल आहे. खरं म्हणजे मी एक सामान्य माणूस आहे, मी कोणाला एकाकी पाडण्याचा प्रश्नच येत नाही आहे. मी हिंदू आहे, मी हिंदूंच्या हितासाठी, सुखासाठी मी प्रयत्न करणं स्वाभाविक आहे. आणि वैदिक धर्म हे हिंदू धर्मात जरी घुसले असले तरी ते हिंदू नाहीत, हे सातत्याने सांगितलं पाहिजे. हे मी करतो. मी पुस्तकं लिहितो, मी आदिम हिंदू महासंघ संघटनासुद्धा एक चालवतो आणि आज ना उद्या भारतामध्ये हे सगळ्यांच्या लक्षात येईल की वैदिक धर्म वेगळा आहे, हिंदू धर्म वेगळा आहे. आता आज या दिव्य मराठीमध्ये संघावर मी लेख लिहिला होता, संघ सेक्युलर कसा, त्याला प्रतिवाद करणारा एक आला लेख. त्याच्यामध्ये मित्रवर्य कांबळे साहेब
त्याच्यामध्ये बौद्ध धर्म, जैन धर्म, शीख धर्म हे हिंदू धर्माचे पंथ आहेत असं म्हटलंय, पंथ आहेत असं म्हटलंय. हे तुम्हाला मान्य आहे का? त्याचा प्रतिवाद करायला तुम्ही गेला का? तुम्ही गेलेले नाही आहात, जाणार नाही आहात हे मला माहिती आहे. तो प्रतिवाद मीच करत असतो. त्यामुळे मी कोणाला एकाकी पाडतोय का नाही हा प्रश्न येत नाही. पण बौद्ध धर्म वेगळा आहे, जैन धर्म वेगळा आहे, शीख धर्म वेगळा आहे, हिंदू धर्म वेगळा आहे, वैदिक धर्म वेगळा आहे. हे सगळ्या धर्माचे लोक वेगळेपण जपत एकमेकांचे मित्र असू शकतात, पण प्रत्येकाचे धर्म वेगळे आहेत. हे वास्तव, हे सत्य, हे आपल्याला नेहमीच लक्षात ठेवलं पाहिजे. बहुजन हिताय, बहुजन सुखाय ही कल्पना मला मान्य नाही. मी म्हणेल सर्व हिताय, सर्व सुखाय. मग धर्म, पंथ, प्रदेश कोणताही असो, देशही कोणताही असो. कारण मी एक जग एक राष्ट्र ही संकल्पना सुद्धा मांडत असतो गेले 20 वर्ष. त्याच्यावर प्रचंड मोठं काम जगभरात माझं चालू आहे. त्यामुळे सर्व हिताय की जास्तीत जास्त लोकांच्या हितासाठी. कारण हित म्हणजे नेमकं काय? बहुजनांचं हित झालं किंवा बहुसंख्य लोकांचं हित झालं हे तुम्ही ठरवणार कसं? कारण इथे बहुजन हा शब्द मर्यादित परिप्रेक्ष्य, म्हणजे जरी जास्त संख्येचं म्हटलं तरी ती शेवटी जास्त संख्या, सर्व संख्या नाही आहे. सर्वांचं हित त्यात होत नाही आहे. काही जास्तीत जास्त लोकांचं ठीक आहे, हे आपण तत्वतः मान्य करू, परंतु सर्व लोकांचं हित व्हावं ही संकल्पना त्याच्यामध्ये नाही. त्यामुळे मला ती मान्य नाही. बहुजन हित आहे, बहुजन सुख आहे, त्यातली बहुजनाची जी व्याख्या आहे ती सुद्धा मला मान्य नाही. मला इथे मी बहुजन हा शब्द वापरतो तो जे वैदिकेतर जे सगळे समुदाय आहेत, म्हणजे जास्तीत जास्त संख्या त्यांचीच असल्यामुळे त्या अर्थाने ते बहुजन. परंतु स्पष्ट ओळख म्हटलं तर ते बुद्ध, जैन, हिंदू, वैदिक आणि जे काही इतर शीख वगैरे जे धर्म आहेत भारतामध्ये ते धर्माचे लोक अशी ही. आणि त्या सगळ्या धर्मांचं मिळून वैदिक वगळता जे काही एक समाजस्तरीय एक अवस्था निर्माण होते, सर्वांची एक जी मनोभूमिका असते, जी छळली गेलेली आहे, जिचं शोषण झालेलं आहे, जिला त्रास झालेला आहे आणि त्याचा बौद्धिक, मानसिक, आर्थिक आणि ज्याला आपण म्हणू नैतिक शोषण झालेलं आहे, असा जो वर्ग आहे तो त्या अर्थाने बहुजन आहे. त्याचाही पुन्हा जाती, वर्ण याच्याशी काडी इतका संबंध नाही, हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. तर अशा अनेक परिभाषा आहेत सामाजिक जीवनात किंवा आपल्या पुरोगामी, तथाकथित पुरोगामी मनोरात चळवळीत. पुरोगामी शब्दाचा अर्थ काय आहे? आपल्याला असं वाटतं ब्राह्मणांना शिव्या दिल्या, देवी देवतांना शिव्या दिल्या, हिंदू धर्माला शिव्या दिल्या, मी बाबासाहेब, महात्मा फुले, शाहूंचं फक्त नाव घेतलं म्हणजे मी पुरोगामी झालो, असली काहीतरी मूर्ख समजूत ही सर्वांची झालेली आहे. पुरोगामी म्हणजे जो वैचारिक दृष्टीने, आर्थिक दृष्टीने, जो सामाजिक दृष्टीने जो उत्थान करत असतो, पुढे पुढे जात असतो आणि गतकाळाचे बंधनं तोडत स्वतंत्र निर्माण करत जात असतो, त्याला आपण पुरोगामी म्हणतो. त्याला आपण परिवर्तनवादी म्हणतो. तो खरा पुरोगामी. असा एकही पुरोगामी आज देशात नाही. त्यामुळे पुरोगामी म्हणणारा वर्ग हा स्वतःची आणि इतरांची फसवणूक करत असतो, हे माझं स्पष्ट मत आहे. कारण कोणाला शिव्या दिल्यामुळे पुरोगामी होता येत नाही, तर स्वतःमध्येच पॉझिटिव्ह सकारात्मक बदल केल्यामुळे पुरोगामी होता येतं. आणि हे पुरोगामी होणं हे जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. संकल्पना खूप आहेत, अशा छोट्या छोट्या संकल्पना आहेत. म्हणजे आपण रोज वापरून असं झालेलं आहे की ते त्यांचा अर्थच आपण घालून बसलोय. केवळ तोंडी नाव घ्यायचं म्हणून आपण ते घेत असतो आणि स्वतःची आत्मवंचना करतो, फसवणूक करतो आणि कसलीही प्रगती होत नाही, कसलाही नवीन विचार येत नाही. कोणताही नवीन विचार जर मांडण्याची शक्तीच नाही तर तुम्ही पुरोगामी नाही, तुम्ही अभिजनही होऊ शकत नाही. म्हणजे मी केलेल्या मूळ व्याख्येप्रमाणे की संस्कृती निर्माण करणाराच अभिजन असतो. मग तो कोणत्याही जातीत, धर्मात जन्माला येऊ, केवळ एखाद्या जातीत किंवा धर्मात जन्माला आला म्हणून तो अभिजन होत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. व्याख्या फार व्यापक आहेत आणि प्रत्येक परिप्रेक्ष्यामध्ये त्याचे मतितार्थ बदलतात, अर्थ बदलतात, छटा बदलतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. धन्यवाद.